तर असं मस्तपैकी कपाळाला सकाळ सकाळी टिकला लावल्यामुळे मन एकदम प्रसन्न होतंय बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळ सकाळ केस बेस विसरून झाल्यानंतर मस्तपैकी तयार होऊन निघालो होतो कॉलेजला. आणि मी रूमच्या बाहेरून बघितलं होतं तर संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे वातावरण एक नंबरच झालं होतं. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर ही दोघं माझ्या साईडला येऊन बसली होती आणि त्यात लेक्चर चालू व्हायच्या अगोदर तन्मय जेवायला चालू केला होता. आणि लेक्चर झाल्यानंतर मला समोरून अभ्यासू विद्यार्थी येताना दिसला. ह्या अभ्यासू विद्यार्थ्याला भेटून जाऊपर्यंत दुसरा अभ्यासू विद्यार्थी ग्राउंडवर फिरताना दिसत होता. आणि ह्या दोघांना भेटून मी रूमवर जात असताना मला ब्लॉगवर गौरा दिसला आणि त्या खिशामध्ये काय तर वाजत होतं. आणि त्या खिशामध्ये हात घालून बैठलं तर असं पैशाचा बंडल निघाला होता. ते पण त्यानं कुठनं ढाकून आणलं त्यालाच माहित बाबा. आणि त्याच्या खिशामधून पैशाचा बंडल काढल्यानंतर गौराच्या जीवावर खाली होत होता. आणि घेतलेलं पैसे त्यानं मागा लागल्यावर त्याला देऊन टाकलं. आणि रूमवर जाऊन मस्तपैकी तयार होऊन मी आणि सागर गावात फिरण्यासाठी निघालो. आणि संध्याकाळी असलं मस्त वातावरण झालं होतं की बोलायचं काम नाही बघा. आणि त्यात सागर महाग बसून डुलक्या खात होता. आणि आपल्या सागरचं गायत्री डी मार्ट मध्ये काय तर काम होतं म्हणून तिथे गेलो होतो. आणि तिथे गेल्या पहिल्यांदा गाडी पार्किंग केली बघा. आणि मी आणि सागर डी मार्टच्या आत गेल्यानंतर सागरनं मला नुसतं हिकडं तिकडं नुसतं फिरत होता बघा. घेत तर काहीच नव्हता. शेवटी असं 50 रुपयाचं चॅम्पियनचं पाकिट घेऊन मी आणि सागर डी मार्टच्या बाहेर आलो. मार्टच्या बाहेर आल्यानंतर मला फेसवॉश घ्यायचं होतं म्हणून मेडिकल मध्ये गेलो होतो. फेसवॉश घेऊन रूम कडे जात असताना सांगोलमध्ये ट्रॅफिक जाम झालं होतं. आणि त्या ट्रॅफिक मध्ये निघायला लई वेळ लागतो म्हणून आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.